राखी सावंत झालेली आहे इमोशनल आणि तिने तिची स्टोरी सांगायचा प्रयत्न जे आहे ते केलेला आहे. ती बिग बॉसच्या घरामध्ये म्हणत आहे की मला प्रेम बीम या संपूर्ण गोष्टी नको आहे. तुम्ही जे काय करायचंय ना ते मला शिव्या द्या, काही पण करा, उलट बोला, पण मला प्रेम करू नका. कारण की प्रेम भेटल्यानंतर मी पूर्णपणे जे आहे ते इमोशनल व्हायचा प्रयत्न करते आणि मी तिकडे इमोशनल होऊन जाते. ते मला नको आहे. तुम्ही मला ओरडा, काहीही करा. ती असं का बोलायचा प्रयत्न करते तर ती लास्ट टाइम जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली होती ना, त्या टाईमला ती फिनालेमध्ये जे काय आहे ती गेलेली होती आणि फिनालेमधून जशी ती घराच्या बाहेर गेली ती डायरेक्टली जाते हॉस्पिटलमध्ये. का तर तिची आई जी आहे ती गेलेली असते. पण ह्याच्या मागची एक स्टोरी अशी असते की तो तिचा कोण नवरा होता त्या नवऱ्याला 10 लाख रुपये दिलेले असतात आणि 10 लाख रुपये का दिलेले असतात की बाबा आई आजारी पडल्यानंतर जे काय आहे ते लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि जी काय तिची प्रक्रिया आहे किंवा त्याची जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण कर आणि पैसे भरून टाक. पण तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याने काय केलं, 10 लाख रुपये जे आहे ते दुसऱ्या मुलींवर जे आहे ते उडवून टाकायचा प्रयत्न केला आणि राखी सावंतची आई जी आहे ती वाचली नाही. आणि गेल्या 3.5 वर्षापासून जी आहे ती राखी सावंत एकटीच राहत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, राखी सावंत होणं बिलकुल सोपं नाहीये. आता जी राखी सावंत तुम्हाला टीव्हीवर दिसते, सोशल मीडियावर दिसते ना, ती राखी सावंत खरी नाहीये. तिला तिचं घर चालवण्यासाठी जे आहे ते असं बनावं लागलेलं आहे. आणि हे म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत ती काय पेन मधून जात असेल. तिच्या घरामध्ये ना तिची आई आहे, ना त्याचा बाप आहे, ना नवरा आहे, ना मुलगा आहे, ना कोण आहे. ती आयुष्यात एकटी पडलेली आहे आणि यार असं राहणं खूप जास्त अवघड असतं. आणि राखी तेच जे आहे ते इमोशनल बिग बॉसच्या घरामध्ये आज आपल्याला होताना दिसली. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. राखी सावंत तुम्हाला आवडते की नाही आवडत.